भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्यात। शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरांचा जबाब नोंदणीचं सध्या काम सुरू आहे। प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकर यांच्या बहीण आहेत। समता पतसंस्थामध्ये प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबियांच्या नावावर 4 खाते असल्याचं समोर आले। 2,40,00,000 रुपयांचा या ठिकाणी व्यवहार झाल्याचा देखील आरोप आहे। शिर्डी पोलीस ठाण्यात प्रतिभा चाकणकर काय जबाब देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी गोविंद साळुंखे आपल्या सोबत जोडले जात आहेत। गोविंद, काय अपडेट? नक्कीच आपण जर पाहिलं तर अशोक खरात भोंदूबाबतची एक नवीन अपडेट जी आहे ती समोर येत आहे। जी प्रतिभा चाकणकर जे आहेत त्यांच्या नावे 2 खाते आणि त्यांच्या कुटुंबियाच्या नावे 2 खाते असे 4 खाते जो आहे तो व्यवहार समता पतसंस्थेमध्ये झाला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर 2,40,00,000 रुपये हा जो व्यवहार जो झाल्याचं समोर जे आहे ते आला आहे। अशोक खरात संबंधित समता पतसंस्थेमध्ये संशयित 132 खाते आढळले आहे। या खात्यावर खरात हा नॉमिनी आहे। 2 खाती प्रतिभा चाकणकर यांच्या नावे असून 2 खाती त्यांच्या मुलाच्या नावाने असल्याचं समोर आलं आहे। 4ही खात्यावरून 2,40,00,000 रुपयांचे व्यवहार झाले आहेत। प्रतिभा चाकणकरांचा मुलगा तन्मय चाकणकर हा देखील शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला असून प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांचा जबाब जो आहे तो शिर्डी पोलीस जे आहे ते नोंदवत आहे। एकंदरीत आता जबाब नोंदल्यानंतर काय अधिक माहिती जी आहे ती समोर येते ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित, धन्यवाद गोविंद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झालेला आहे। सध्या त्यांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या आहेत। प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकर यांच्या बहीण आहेत। समता पतसंस्थामध्ये प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबियांच्या नावावर 4 खाती असल्याचं समोर आले। 2,40,00,000 रुपयांचा या ठिकाणी व्यवहार झाल्याचं समोर आलं असून शिर्डी पोलीस ठाण्यात प्रतिभा चाकणकर काय जबाब नोंदवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। भोंदू अशोक खरात प्रकरणात सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। यावेळेस कोर्टाकडून काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचे आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात सुनावणीला सुरुवात झाली आहे। कराडची 3ऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार आहे। त्याच्यामुळे त्याची पोलीस कोठडी आणखीन वाढणार आहे की आणखीन काय निर्णय येतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। या क्षणाची महत्त्वाची अपडेट। भोंदू अशोक खरात प्रकरणात सुनावणी संपली असून खराडची 3ऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आता आणखीन वाढवण्यात आलेली आहे। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी भोंदू अशोक खरातला वाढवल्याची या क्षणाची महत्त्वाची अपडेट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।